कोकणातला पुढचा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत। हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो हरिश्चंद्र निषाद याला, त्यांनी मंचावरती या। आता हरिश्चंद्र निषादच्या संशोधनावर एक नजर टाकूया। दिव्याचा शोध थॉमस एडिसन लावला, सगळ्यांनाच माहिती। मात्र याच थॉमस एडिसनचा नवा अवतार सध्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये सायन्सच्या शेवटच्या वर्षात शिकतोय। त्याचं नाव हरिश्चंद्र निषाद। उत्तर प्रदेशच्या करनपुर नावाच्या छोट्या खेडेगावात त्याचं बालपण गेलं। तिथे फक्त 2 ते 3 तास वीज असायची, नंतर सगळा अंधार। हा अंधार दूर कसा करता येईल यावर हरिश्चंद्रनं लक्ष केंद्रित केलं। त्यातून शोध लागला तो मोबाईलच्या टाकाऊ बॅटरीपासून दिवा बनवण्याचा। घरातले जुने रेडिओ, बॅटरी, मोबाईल बॅटरी अशा ई-वेस्टचा वापर करून त्यानं घरातच हा दिवा बनवला। या दिव्यांनी त्याचं घर प्रकाशमान झालं। त्याशिवाय गावातल्या मुलांनाही त्यानं मोबाईल बॅटरीपासून दिवे बनवायला शिकवलं। अख्खं गाव या दिव्यांनी उजळून गेलं। एकीकडे जुने मोबाईल आणि इतर गॅजेट मधल्या ई कचऱ्याचं करायचं काय असा प्रश्न सतावतोय। अशा वेळी या टाकाऊ ई कचऱ्यातून दिवे लावण्याचा हरिश्चंद्रचा हा प्रयोग कौतुकास्पदच आहे। त्यानं सायकलच्या जुन्या चाकापासून मोबाईल चार्जर बनवलाय। सूर्य उगवल्यानंतर पथदिवे बंद आणि मावळल्यानंतर पथदिवे सुरू करणारं लाईट सेन्सर याच हरिश्चंद्रच्या फॅक्टरीत तयार झालंय। बीएससी शिकणारा एक सामान्य मुलगा ई कचऱ्यातून वेगवेगळे प्रयोग करतोय। त्याची ही संशोधक वृत्ती वाखाणण्याजोगी आहे। मी डॉक्टर अरुण निगवेकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र आणि धनादेश हरिश्चंद्रला प्रदान करावा। मी डॉक्टर राम ताकवले यांना विनंती करते की त्यांनी हरिश्चंद्र निषादला ट्रॉफी प्रदान करावी। यानंतर मी हरिश्चंद्रला विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। थैंक यू वेरी मच फॉर गिविंग चांस टू स्पीक। ये जो मैं प्रोजेक्ट बनाया हूँ, ये प्रोजेक्ट मैं सिर्फ ना अपने लिए बनाया हूँ। ये प्रोजेक्ट बहुत सिंपल है, हर कोई इसे बना सकता है। ये प्रोजेक्ट जैसे जो भी वेस्ट मटेरियल इलेक्ट्रॉनिक वेस्ट है, हम आजकल सभी मोबाइल फोन यूज करते हैं। सो जो वेस्ट मटेरियल तैयार होता है उसको हम कचरे में फेंक दे रहे हैं। सो वो वेस्ट मटेरियल हम कचरे में नहीं फेंकेंगे, वो यूज करेंगे। ये टेक्निक में जो इन्वेंट किया है वो अपने तक नहीं रखा है। मैंने ये टेक्निक ऑलमोस्ट 700 स्टूडेंट तक सिखाया, वर्कशॉप लिया है और 50 प्लस टीचर्स का वर्कशॉप लिया है लैम्प को कैसे बनाते हैं। त्यानंतर मी डॉक्टर अरुण निगवेकर यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। मित्रों, जी टेलिव्हिजनवर जो कार्यक्रम सुरू केला आहे तो तर एकदम आगळा आणि वेगळा आहे, याबद्दल तर कुणाच्याही मनात शंका असायचं कारण नाही आहे। पण मला एकच सांगायचं आहे की आज जी छोट्या छोट्या गावामध्ये तरुणाई आहे ती असा सातत्यानं नाविन्याचा शोध घेत असते आणि त्या नाविन्याच्या शोधातूनच हा मानसिक विचार करण्याची एक कृतिशीलता आगळ्या आणि वेगळ्या परिस्थितीत आपल्या समाजापुढे येत आहे। मला असं वाटतं की इथंच खरा महाराष्ट्र बदल चाललाय, भारत बदल चाललाय आणि हा जो प्रयोग आहे हा त्याचा एक मोठा कॅटॅलिस्ट घडणार आहे, याबद्दल काही माझ्या मनात शंका नाही। धन्यवाद, नमस्कार। यानंतर मी विनंती करतो डॉक्टर राम ताकवले यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सी 24 तास आणि या संस्थांनी हा जो उपक्रम केलेला आहे
अत्यंत नाविन्यपूर्ण आहे आणि एका अर्थानं शिक्षण क्षेत्राला फार मोठा पूरक असा आहे. सगळ्या मीडिया आजकाल या क्षेत्रात वावरताना प्रत्येक वेळेला शिक्षणाचा विचार करतात, पण शिक्षण हे सर्वव्यापी व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून अनेक वेळेला मी या इनोव्हेशनचा जो उपक्रम आहे त्याचं महत्व कशात आहे तुम्हाला 2-3 अर्थानं त्याला महत्व सांगता येईल. पहिली गोष्ट अशी की आजचं शिक्षण हे विज्ञानावर आधारित राहिलं आहे. ते कार्यकारण भाव हा सगळीकडे शाश्वत असतो. फार काय विज्ञानातून शोध लावणं ही वैश्विक प्रक्रिया आहे आणि विश्वात्मक दृष्टी ही प्रत्येक विद्यार्थ्याला आली पाहिजे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. या आता 21व्या शतकामध्ये शिक्षणाची पद्धती आमूलाग्र बदलली पाहिजे आणि त्याच्यामध्ये डिजिटल इंडियासाठी आणि मेक इन इंडियासाठी जसा आपण एक सहभाग घेऊन निराळ्या प्रकारे तसं शिक्षण पद्धती ही पूर्ण बदलली पाहिजे. ती इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीवर आधारली पाहिजे. कॉम्प्लेक्स स्ट्रॅटेजीज अँड फॉर्म्स अँड डिझाईन्स सत्यावर आले पाहिजे आशयापेक्षा आणि त्याचबरोबर कॉम्प्लेक्स क्रिएशन क्रिएटिव्हिटी त्याला करता आली पाहिजे. अशा तऱ्हेचं शिक्षणाचं एक नवीन स्वरूप करणं हे आव्हान आम्हा सर्वांच्या पुढे आहे आणि माझी खात्री आहे की आपले यंग इनोव्हेटर्स अवॉर्ड म्हणणं ही वृत्ती हळूहळू महाराष्ट्रभर वाढत जाईल आणि खरोखर त्याच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही शिक्षण क्षेत्रातले व्यक्ती सुद्धा आमची शिक्षण पद्धती आमूलाग्र बदलण्याच्या दृष्टीने धडपड करत राहू एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि ज्यांना अवॉर्ड मिळाले त्यांचं पुन्हा मनापासून कौतुक करतो, आभार करतो. धन्यवाद. तुम्ही मुलांना फक्त दूध देऊन